आज आपण बोलूयात चॅम्पियन ऑलराऊंडर्स बद्दल. 3 ऑलराऊंडर भारताकडून खेळले होते. त्याच्यात पहिला आहे शिवम दुबे. मी परफॉर्मन्स वाईज त्यांचं हे केलेलं आहे. शिवम दुबे, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल. शिवम दुबेचा आपण जर परफॉर्मन्स बघितलं तर मला वाटतं त्याला जास्त अप्रिशिएट किंवा त्याला जास्त लोकांनी चीअर केलेलं नाही, पण इक्वली इम्पॉर्टंट परफॉर्मन्स होतं शिवम दुबेचं. संजू सॅमसन सारखंच परफॉर्मन्स त्यांनी दिलेलं आहे. त्यांनी 235 रन काढलेत. ऑलमोस्ट त्याचा 40चा ऍव्हरेज आहे. स्ट्राईक रेट पण त्याचा 170चा आहे आणि 5 विकेट त्यांनी घेतल्या आहेत. तेच हार्दिक पांड्याचं बघायला गेलं तर हार्दिक पांड्याने 217 रन काढलेत. ऍव्हरेज मला वाटतं 27चा ऍव्हरेज आहे. त्याचा स्ट्राईक रेट 160चा होता आणि विकेट्स त्यांनी 9 घेतले होते. अक्षर पटेलला बॅटिंगमध्ये तेवढा स्कोप भेटला नाही. 16 रन त्यांनी काढले, बट विकेटा त्यांनी 11 विकेटा घेतल्यात. आता जर आपण कॉन्ट्रीब्युशन जर बघितलं 3 ऑलराऊंडरचं, तर मला वाटतं शिवम दुबेला आपल्याला टॉपवरती ठेवावं लागेल, कारण सेमीफायनलमध्ये त्यांनी ब्रिलियंट नॉक खेळला होता. फायनल ओव्हर पण टाकली होती. अक्षर पटेलला आपण बघितलं, अक्षर पटेलने फायनल मॅचमध्ये न्यूझीलंड विरुद्ध त्यांचा जो फिन ॲलन होता त्याला पॉवर प्लेमध्येच आउट केलं होतं. इंग्लंड विरुद्ध पण आपण बघितलं पॉवर प्लेमध्ये अक्षर पटेलने ब्रिलियंट बॉलिंग केली होती. आणि जेव्हा फिल्डिंगमध्ये तर आपण बघितलं अक्षर पटेलने ज्या 2 कॅचेस पकडल्या होत्या, मला वाटतं हॅरी ब्रूकची आणि विल जॅकची, तर त्या मॅच टर्निंग कॅचेस होत्या. असं म्हणतो ना की कॅचेस विन यू मॅचेस, तर त्या अक्षर पटेलच्या 2 कॅचेस सेमीफायनलमध्ये, फायनलमध्ये त्याचा फिन ॲलनचा विकेट आणि बाकी ओव्हरऑल फिल्डिंग जी त्यांनी केली पूर्ण वर्ल्ड कपमध्ये ती अप्रिशिएट होते. तेच आपण हार्दिक पांड्याबद्दल बोलूयात. हार्दिक पांड्याकडून मला असं पर्सनली वाटतं की पाहिजे तसे रन नाही आले. त्याचा ॲव्हरेज पण 27चाच होता. स्ट्राईक रेट त्याचा 160 प्लस होता, बट जे अपेक्षित होतं ते आलं नाही. यस, त्यांनी सेमीफायनलला जे क्विक फायर शेवटच्या ओव्हरमध्ये रन काढले होते किंवा शेवटच्या 3 ओव्हरमध्ये सेमीफायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध त्यांनी रन काढले होते, त्याचा फायदा आपल्याला झाला. त्याच मॅचमध्ये 19वी ओव्हर जी टाकली होती हार्दिक पांड्याने, तो गेम चेंजर होता. जसप्रीत बुमराचा ओव्हर पण होता, बट मला वाटतं हार्दिक पांड्या सुद्धा जो ओव्हर टाकला तो सुद्धा एक गेम चेंजर होता, कारण त्याच ओव्हरमध्ये 9 रन दिले होते आणि शेवटच्या ओव्हरला मग 30 रन पाहिजे होते इंग्लंडला. तर हार्दिक पांड्याने तिथे बॉलिंग म्हणून पण ब्रिलियंट काम केलं आणि बॅट्समन म्हणून सुद्धा ब्रिलियंट काम केलं होतं. आणि फायनलमध्ये आपण बघितलं, फायनलमध्ये सुद्धा आपण जेवढे चान्सेस दिले ॲज अ बॉलर, हार्दिक पांड्याने ब्रिलियंट परफॉर्म केलं. शिवम दुबेला मी जसं म्हटलं की त्याला जास्त कोणी चर्चा करत नाही, बट जसं मी म्हटलं 235 रन होते शिवम दुबेचे. 5 विकेटा त्यांनी घेतल्या. विकेट्स मला वाटतं ठीक आहे, काही इश्यू नाही, बट 235 रन जे त्यांनी काढलेत, ऑलमोस्ट सूर्यकुमार यादवच्या जवळपास त्यांनी रन काढलेत. पण त्यांनी ते रन कोणत्या इम्पॅक्टने काढले हा पण विचार करायला पाहिजे. जसं मी म्हटलं सेमीफायनलमध्ये रन त्यांनी काढले. आदिल रशीद विरुद्ध त्यांनी अटॅक केला होता. फायनलमध्ये आपण शेवटच्या ओव्हरला जिमी निशमची ओव्हर होती, त्या ओव्हरला पण त्यांनी 24 रन काढून मोमेंटम पूर्ण भारताच्या बाजूने वळवला होता. आणि आपण बाकी नेदरलँड असो, नामेबिया असो, झिम्बाब्वे असो, जिथे जिथे शिवम दुबेला चान्स भेटला त्यांनी तिथे ब्रिलियंट परफॉर्म केले. मला वाटतं आपण सगळ्यांनी अप्रिशिएट करायला पाहिजे 3 चॅम्पियन ऑलराऊंडरला. तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा.